मुकेश अंबानी यांनी सरकारमध्ये एकदम भयानक भांडणं चालू आहे. नमस्कार मित्रांनो, जे लोक म्हणतात की फक्त बिझनेसमॅनच्याच बाजूने सरकार असते, हे बघा तुम्ही, झालं असं की काही दिवसांपूर्वी एक न्यूज रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये $30 बिलियन म्हणजे 2.5 लाख करोड रुपये सरकारने मागितले आहेत रिलायन्स इंडस्ट्रीजला. $30 बिलियन ही आजपर्यंत सर्वात महागडी डिमांड आहे बाय एनी सरकार. झालं असं की कृष्णा गोदावरी बेसिन मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारत सरकार मिळून पार्टनरशिप मध्ये नॅचरल गॅस काढत होते. मग सरकारने रिलायन्स कंपनीवर डाऊट केला की जेवढा गॅस तुम्ही सांगितलाय तेवढा तर तुम्ही नाही काढ, की कॉन्ट्रॅक्ट मध्ये तर लाख किलो गॅस लिहिलेला होता आणि तुम्ही 1000 किलो पण काढू नाही शकला. याच्यावरूनच विवाद झाला आणि 2016 मध्ये तो कोर्टात गेला. आणि मीडिया रिपोर्ट करत आहे की $30 बिलियन सरकार मागत. पण खरं हे आहे की आताच रिलायन्सनं कन्फर्म केलं की मीडिया जरा नशेत. फायनली कंपनीनं सांगितले की सरकार आणि आमच्यात विवाद आहेत, पण ते $250 मिलियन साठी, जे की 2000 करोड होतात, ना की 2.5 लाख करोड. आणि अजूनही ती केस रिलायन्स आणि सरकारमध्ये चालूच आहे. अजून जजमेंट आलेलं नाहीये. जाऊ द्या, जजमेंट येईल तेव्हा येईल. तुम्ही अशाच माहितीसाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.